बी स्टार्ट. चला फास्ट सांगा. आन्सरचा बाण मारतो, इथूनच आन्सरचा बाण मार्क करून देतो. तो यूज समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरून येणारा किती आहे तो 50 आणि 50 खालून जाणारा आर ए आणि आर बी. कसं लिहिणार तो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 50 प्लस 50 दॅट इज वॉट आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 100 किलो न्यूटन. इक्वेशन नंबर 1. आता तिकडे इक्वेशन नंबर 2 3 करा जर 1 करत असणार तर. नाव नंतर यूज समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इज इक्वल टू वॉट 0. तर इथं उभं राहून जा आणि तो याच्यात आर एमुळे रिॲक्शन येणार, आपलं मुवमेंट येणार नाही. इथं जर तुम्ही उभे आहे तर कसं करणार मग आता 50 इंटू बघा घड्याळाच्या दिशेने जाणार 50 इंटू 1 प्लस 50 इंटू हे अंतर किती आहे 3. 50 इंटू 1 प्लस 50 इंटू 3 इज इक्वल टू आर बी इंटू किती अंतर आहे 4. समजलं की नाही? कोणाला समजलं नाही रे? तुम्ही इथं उभे आहेत की नाही? 50 इंटू 1 50 इंटू 3 आर बी वरती जाते म्हणून पुढे हे केला आर बी इंटू 4. चला सांगा आर बीची व्हॅल्यू किती? आर बी इज इक्वल टू 50 किलोमीटर. किती येईल तो 50. तो याला काय करायचं पुट इन 1 पुट इन 1 1 मध्ये टाकला तर आर एची व्हॅल्यू किती होईल ती पण 50 येईल. तुम्ही करून बघा. नाव आपल्याकडे पुढे आता काय यूज मुवमेंट इक्वेशन. यूज मुवमेंट इक्वेशन काय आहे रे मुवमेंट इक्वेशन सांगा. एम एक्स एक्स इज इक्वल टू ई आय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके सगळ्यांना. हां नंतर तुम्ही काय करणार आता सो एम एक्स एक्स आता मला काढायचं तर बीम पुन्हा काढून घ्या. इथे किती आहे रे 50. इथे किती आहे 50. हा आहे 1 मीटर मधला आहे 2 मीटर हा आहे 1 मीटर 50 किलो न्यूटन 50 किलो न्यूटन. चला बरं का आता जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला एम एक्स एक्स काढायचं कुठे जायतो हे बघा इथे दाखवाल ना. हा एक्स एक्स सेक्शन आहे. आता अंतर दाखवाल पटपट. हे किती अंतर राहणार 1 शाबास. हे अंतर किती राहणार लोडपासून घ्यायचं एक्स मायनस 1. हे अंतर किती राहणार पुढचा लोडचा एक्स मायनस 3. म्हणजे तुम्हाला समजलंय. ओके मग आता तुम्हाला एम एक्स एक्स काढायचं कसं केलंय बघा. टोटल अंतर इथून इथपर्यंत किती आहे एक्स आहे. ही दुसऱ्या लोडपासून किती आहे एक्स मायनस 1 कसं काय 1 सोडून दिला मी एक्स मायनस 3. ठीक आहे चला आता एम एक्स एक्स मला काढायचं आहे. एम एक्स एक्स कसं फाइंड आउट करणार तुम्ही. तुम्हाला इथं उभं राहा नाही याच्या सेक्शनवरती वरती जाणारा पॉझिटिव्ह खाली येणारा निगेटिव्ह. वरती कोण जातोय रवी 50 इंटू डिस्टन्स किती आहे एक्स. खाली हा 50 येतोय मायनस 50 इंटू काय करणार एक्स मायनस 1. पुढे बघा मायनस 50 इंटू एक्स मायनस 1 एक्स मायनस 3 सॉरी. कप्पे करून टाका. हा एक कप्पा झाला हा एक कप्पा झाला. या पद्धती हे झालं एम एक्स एक्सचं इक्वेशन. समजलं की नाही समजलं. ब्रॅकेट टाका बरं का अंतराला. हे इथपर्यंत आलं. आता आपण काय करणार इंटिग्रेट याला असं लिहू शकतो तुम्ही ई आय डी टू वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू एम एक्स असं लिहू शकतो मी. इंटिग्रेटिंग वी गेट काय भेटेल आपल्याला बघा. ई आय डी टू वाय बाय डी एक्स काय होऊन जाईल ई आय डी वाय बाय डी एक्स बरोबर. आता इंटिग्रेशन घ्यायचे ना. चला सांगा 50 एक्सचं इंटिग्रेशन 50 टेकिंग कॉमन एक्सचं इंटिग्रेशन काय तर एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे पुढे चला मायनस 50 याचं इंटिग्रेशन काय येईल एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर बाय 2. नाही समजलं. हां पुढे चला मायनस 50 एक्स मायनस 3 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. इथं काय येईल प्लस C1 बोला रे जमेल की नाही. हां पुढे चला अगेन इंटिग्रेट 9 मार्काचा क्वेश्चन आहे बरं का. अगेन इंटिग्रेट. आता इंटिग्रेट जर तुम्ही केला तर काय होईल बरं का. इंटिग्रेट केल्यावरती ई आय डी वाय बाय डी एक्सचा काय होऊन जाईल फक्त ई आय वाय काय होऊन जाईल ई आय वाय. हा असतो स्लोप इथे लिहून घ्यायचा स्लोप आणि हा इकडचा काय आहे डिफ्लेक्शन. चला ई आय वाय इज इक्वल टू काय बनेल रे ते इंटिग्रेशन पुन्हा घेतलं मी तर 50 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन एक्स क्यूबचा जर घेत काय होईल एक्स क्यूब बाय 6 पुढे मायनस 50 एक्स मायनस 1 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 मायनस 50 एक्स मायनस 3 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस C1 एक्स प्लस C2. ओके हे झालं डिफ्लेक्शनचं इक्वेशन. यूज बाउंड्री कंडिशन. यूज काय असते बाउंड्री कंडिशन सांगा. एक्स इज इक्वल टू जिथं 0 आहे तिथं वाय बी काय आहे 0. पुट इन समजा याला मी नाव देतो याला देतो इक्वेशन नंबर किती झाले 1 झाला ना याला देतो 2 याला म्हणतो वरच्याला 3.
तो पुट इन व्हॉट 3 मध्ये पुट करा. जर तुम्ही 3 मध्ये पुट केलं तर काय होईल बरं का, इथं जर वाय टाकला मी हा वाय काय होऊन जाईल 0, काय होऊन जाईल वाय इथं टाकला तर वाय काय होऊन जाईल 0. जर वाय 0 होतोय तर हा 0 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू बघा इथं सगळ्या ठिकाणी 0 0 टाकली तर काय होणार C2 इज इक्वल टू 0. इथं डायरेक्टली पाठ राहणार आपलं. C2 ची व्हॅल्यू किती येणार आहे 0 बघा ना, वायची व्हॅल्यू 0 आहे, एक्सची व्हॅल्यू 0 आहे 0 आहे 0 आहे सगळे 0 होत जातील. ओके तुम्ही म्हणाल हे कसं काय 0 होतील, 0 - 1 मायनसमध्ये उत्तर म्हणजे कॅन्सल, कळलं का. 0 - 3 मायनसमध्ये उत्तर येणार आहे म्हणजे कॅन्सल असं हे चाललं आहे. आणि ते 0 लावला तर चालला जातो. C2 इज इक्वल टू 0. नाव दुसरं इक्वेशन काय यूज करतात, एक्स इज इक्वल टू एल म्हणजे टोटल लांबी किती आहे 4. तिथं पण वाय इज इक्वल टू किती आहे 0. आणि दुसऱ्यातच पुट कर, पुट इन 3. मग टाका बरं का. जर तुम्ही समजा एक्सची व्हॅल्यू 4 टाकताय आणि वायची व्हॅल्यू 0 टाकताय तर हा वाय इकडचा काय होऊन जाईल 0 इज इक्वल टू 50 × 4चा क्यूब डिवाइड बाय 6 मायनस बघा 4 मधून 1 जाऊ शकतो हा ना, -50 4 - 1 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 कळते काय. इथे 4 का लिहिला मी, तर का लिहिला 4 कारण की होऊ शकतं ते -50 4 - 3 हे पण होऊन जाईल 4 - 3 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस C1 × एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 आणि प्लस पुढे C2 किती आहे, C2ची व्हॅल्यू 0 आहे मी काही घेत नाही. हे टाकणे जरा ब्रॅकेट बघा कसे टाकले जातात. 0 अल्फा इक्वल 50 -75 ठीक आहे. तर -75 आला C1. नाव अगेन यूज दुसरी बाउंड्री कंडिशन वापरा. झाले ना दोघं झाले. तो C1 आला C2 आला, यांना उचला आणि स्लोप अँड डिप्लेशनच्या इक्वेशन मध्ये पुट करा. सो C1 इज इक्वल टू C1 इज इक्वल टू -75 अँड C2 इज इक्वल टू 0 पुट इन स्लोप अँड डिप्लेशन इक्वेशन. इथपर्यंत तर यायलाच पाहिजे, एकदम शांततेत सोडवलं तर जमेल ते. मग स्लोप टाका बरं का. स्लोपच्या इक्वेशनमध्ये जर मी टाकलं त्याला हे वाला इथे तर काय EI dy/dx बराबर 50 × x²/2 मायनस कप्पा काही असा कप्पा करून देतो -50 x - 1 त्याचा स्क्वेअर/2 -50 x - 3 त्याचा स्क्वेअर/2. आणि इथं काय येईल रे C1 ची व्हॅल्यू -75 आहे ना, म्हणून मी -75 करतो. इथं प्लस होता पण तो मायनस असल्या कारणाने मायनस झाला. ओके हे झालं कशाचं इक्वेशन, स्लोप इक्वेशन. आता ओरिजिनल इक्वेशन स्लोप इक्वेशन. आणि डिप्लेक्शन इक्वेशन काय येईल, डिप्लेक्शन इक्वेशन सांगा दुसरा हा वाला EIY इज इक्वल टू 50 × x³/6 -50 x - 1 त्याचा क्यूब/6 -50 x - 3 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 ठीक आहे ना. C1 काय आहे -75 × x आणि C2 तो 0 आहे, लिहत नाही. हे झाले तुमचे दोन इक्वेशन. ओके हा स्लोप इक्वेशन हा डिप्लेक्शन इक्वेशन. आता काय विचारतोय तुम्हाला म्हणतोय की मॅक्झिमम स्लोप आणि मॅक्झिमम डिप्लेक्शन काढा. सांगा मॅक्झिमम स्लोप कुठे असतो, या एंडला कुठे असतो. सो टू फाइंड मॅक्झिमम स्लोप कुठे असतो, x इज इक्वल टू 0 ला थिटा काय असतो, थिटा मॅक्सिमम असतो. थिटा काय असतो मॅक्सिमम असतो म्हणजे इथंच. मग तुम्ही जर का आता थिटा म्हणजे स्लोपच्या इक्वेशनमध्ये ही कंडिशन जर का टाकली पुट इन स्लोप इक्वेशन तर काय म्हणजे बघा इथं जर मी समजा थिटाची व्हॅल्यू काय टाकतोय, आपलं एक्सची व्हॅल्यू 0 टाकतोय 0. इथं बघा 0 - 1 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू 0 - 0 फक्त -75 उरेल. याचा अर्थ EI dy/dx इज इक्वल टू -75. म्हणून तुम्ही मला सांगा इकडच्या मागच्या पेजवर येतो EI dy/dx इज इक्वल टू -75 तुम्हाला काढायचं आहे dy/dx. याला बोलतो आपण काय स्लोप. कसा येईल तो -75 डिवाइड बाय EI. दिस इज युअर आन्सर. काय लगा हे कशा झालं स्लोपचं. नाव मॅक्सिमम काय काढायचं, नाव वाय मॅक्स कुठे भेटतो रे, वाय मॅक्स इज इक्वल टू 8 जिथं x इज इक्वल टू L/2 असतो निम्म्यावरती. हां L/2 म्हणजे L किती आहे 4 आहे ना, 4 डिवाइड बाय 2 म्हटल्यावरती किती 2 मीटर, तो 2 मीटरवरती. मग तुम्हाला आता वाय मॅक्स इक्वेशन जे आहे ना हे याच्यात टाकायचं. हां EIY इज इक्वल टू 50 - x³/6 आहे ना, काय येईल तिथे 50 × x³ म्हणजे किती, एक्सची व्हॅल्यू किती घेता तुम्ही सध्या 2 x³/6 पुढे -50 x³ एक्सची व्हॅल्यू किती 2 तर 2 - 1 मी करू शकतो, कळालं ना 2 - 1 करता येईल. तर 2 - 1 कारण की मोठ्यामधून छोटा पाहिजे तर नेहमी त्याचा क्यूब डिवाइड बाय 6. आणि पुढे बघा बरं का आता हा 2 - 3 करता येईल का
2 मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू येईल ना, एकट होऊन जाईल, हे चालणार नाही. मग शेवटी काय उरलंय -75 इंटू एक्स म्हणजे 2 झालं. चला सांगा बरं किती उत्तर येते. 50 इंटू 2 क्यूब बाय 6 -50 बाय 6 -50 इंटू 1 डिवाइड बाय 6 -75 इंटू 2 किती आलं उत्तर. याचं उत्तर येते -91.67. ओके. आणि तुम्हाला वाय मॅक्स काढायचा आहे, यायला तिकडे पाठवा. -91.67 डिवाइड बाय AI. निगेटिव्ह साईन इंडिकेट डाऊनवर्ड मुवमेंट. कळलं. किंवा असं लिहू शकता वाय मॅक्स बराबर 91.67 EI डाऊनवर्ड. बोला. अशा पद्धतीने